रद्द करा, रद्द करा, पोस्टिंग धोरण रद्द करा, रद्द करा, रद्द करा, शिलार धोरण रद्द करा. राज्य सरकारने कर्जत तालुक्यातील पोशीर आणि शिलार या दोन्ही प्रकल्पांना प्रशासकीय मान्यता दिली असली तरी मात्र स्थानिक पातळीवर शेतकऱ्याचा असंतोष आता उफाळून आला आहे. या प्रकल्पामुळे बाधित होणाऱ्या शेतकऱ्यांनी आज कर्जत प्रांत कार्यालयावर भव्य मोर्चा काढत आपला तीव्र विरोध दर्शवला. प्रकल्प रद्द करा, अन्यथा लढा अधिक तीव्र करू, असा इशारा यावेळी आंदोलकांनी दिला. मोठ्या संख्येने जनसमुदाय रस्त्यावर या लढ्यात आपल्या हक्काच्या जमिनी वाचवण्यासाठी तालुक्यातील सुमारे 3000 शेतकरी रस्त्यावर उतरले होते. विशेष म्हणजे या मोर्चात महिला आणि वयोवृद्ध नागरिकांचा सहभाग लक्षणीय होता. आपल्या पिढ्यानपिढ्यांच्या जमिनी प्रकल्पात जाणार या भीतीने ग्रासलेल्या शेतकऱ्यांनी सरकारच्या निर्णयाचा जाहीर निषेध केला. शेतकऱ्यांच्या या आंदोलनाला तालुक्यातील विविध सामाजिक संघटना आणि राजकीय पक्षांनी जाहीर पाठिंबा दिला आहे. सर्वांच्या एकत्र येण्यामुळे शेतकऱ्यांची ताकद वाढली असून हा लढा आता केवळ बाधित गावापुरता मर्यादित न राहता संपूर्ण तालुक्याचा प्रश्न बनला आहे. आंदोलनादरम्यान कोणताही अनुचित प्रकार घडू नये यासाठी स्थानिक पोलीस प्रशासनाकडून चोख बंदोबस्त तैनात करण्यात आला होता. मोर्चा प्रांत कार्यालयावर धडकल्यानंतर शेतकऱ्यांच्या शिष्टमंडळाने कर्जतचे उपविभागीय अधिकारी डॉक्टर प्रकाश संगपाल आणि तहसीलदार डॉक्टर धनंजय जाधव यांची भेट घेतली. या चर्चेवेळी शेतकऱ्यांनी आपली भूमिका स्पष्ट करताना सांगितले की पोशीर आणि शिलार धरणांची मान्यता तात्काळ रद्द करण्यात यावी. शेतकऱ्यांची बाजू ऐकून घेतल्यानंतर उपविभागीय अधिकारी डॉक्टर प्रकाश संगपाल यांनी आश्वासन दिले की या विषयावर लवकरच एक विशेष बैठक आयोजित केली जाईल. यामध्ये संबंधित विभागाचे अधिकारी आणि शेतकरी प्रतिनिधी यांना बोलावून सविस्तर चर्चा केली जाईल व पुढील मार्ग काढला जाईल. राज्य सरकारच्या मान्यतेनंतरही जमिनीच्या मुद्द्यावरून शेतकरी आणि सरकार यांच्यात संघर्ष निर्माण झाला आहे. प्रशासनाच्या आगामी बैठकीत काय निर्णय होतो याकडे आता संपूर्ण तालुक्याचे लक्ष लागले आहे. ठेवणार नाही, ती कामं बंद करण्यासाठीच आम्ही हा मोर्चा काढला आहे. आणि तहसीलदार साहेबांना आणि प्रांत साहेबांना ते सांगितलंय का हे कामं आमच्या आता जे तुम्ही हे केलं तर आम्हाला ते बोलले की सध्या आम्ही काय करू शकत नाही, आम्ही हे काम कलेक्टर करू शकतो, कलेक्टर साहेब करू शकतात, हे काम आमच्या आधारित नाही आहे. तर ते काम आम्ही सध्या जरी आमचं गाव आलं आम्ही त्यांना काम करू देणार नाही आहे. आम्ही या डॅमसाठी आम्ही विरोधच केलेला आहे आणि हा डॅमसाठी आम्ही हा कामं कुठल्याही परिस्थितीत त्यांना कामं करून देणार नाही, त्या ठेकेदारांना तिथं येऊ देणार नाही. ही आमची पहिली मागणी आहे. आम्ही तहसीलदार साहेबांना प्रांत साहेबांना ते सांगितलं आहे का हे काम आम्ही जोपर्यंत आमचा निर्णय लागत नाही, जोपर्यंत आम्हाला हे नाही त्याच्यानंतरच आम्ही हे कामं त्यांना आम्ही तर कामं करून देणार नाही. नंतर हे काम जर ते केलं नाही तर आम्ही अमर उपोषणाला बसू आणि हे काम आम्ही त्यांना बंद पाडू. 17 आज शिलार आणि पोशीर धरणाचा विराट मोर्चा आपण प्रशासकीय भवनावरती काढला. हा मोर्चा काढत असताना आम्ही 4 ते 5 दिवसापूर्वी संबंधित अधिकाऱ्यांना आम्ही कळवलं होते की सर्व अधिकारी तुम्ही एकाच ठिकाणी घेऊन या जेणेकरून शहरामध्ये ट्रॅफिकच्या समस्या भासणार नाही. परंतु इथे कुठलेही अधिकारी उपलब्ध नाही. म्हणजे वन अधिकारी पाहिजे होते, त्याच्यानंतर लघु व पाटबंधारे विभागाचे अधिकारी पाहिजे होते, परंतु इथे कुठलेही अधिकारी नाही आहेत. आम्ही त्यांना रिक्वेस्ट केली की कुठल्याही शेतकऱ्याला नोटीस नाही, कुठल्याही शेतकऱ्याला तुम्ही कुठल्या संदर्भात कळवलं नाही, जनसुनावण्या झाल्या नाही आणि तुम्ही महालक्ष्मी कंपनी असेल आणि प्रसाद कंपनी असेल या कंपनीना संबंधित धरणाची ठेकेदारी दिली. त्यांनी तिथे जाऊन मॅपिंगचे सर्वेचे काम, ड्रिलिंगचे काम आणि सिमेंटचे पोल घालण्याचे काम चालू केले. मग आम्ही तिथे स्वतंत्र भारताचा तिथं हिस्सा नाही आहे का? मग तिथे माणसं राहत नाही का? जनावरं राहतात का? हा मानव अधिकाराचा उल्लंघन नाही का? आम्ही विनंती केली तहसीलदार साहेब आणि प्रांत साहेबांना की आपण आपल्या अखत्यारीत त्यांना जोपर्यंत जनसुनावण्या होत नाही, म्हणजे 13चा जो सरकारचा जो जाहीरनामा आला होता त्यामध्ये असं स्पष्ट सांगण्यात आलं होतं की 70% शेतकरी जोपर्यंत कुठल्याही प्रकल्पाला संमती देत नाही तो कुठल्याही प्रकल्पाचं काम चालू होणार नाही. मग जनसुनावण्या न होता त्या संबंधित कंपन्यांनी काम तिथं चालू केलंय. मग आमच्या महिला असतील, बालवर्ग असतील, त्याच्यानंतर विद्यार्थी असतील, भीतीचं वातावरण तिथं तयार झालंय कारण की संबंधित बांधाचं काम त्या कंपनीने चालू केलंय. मग एकही शेतकऱ्याला नोटीस नसताना जर असं काम जर यापुढे चालू राहिलं तर मानव अधिकाराचं उल्लंघन होतं. तुम्ही याची हमी घेता का? तर त्यांनी आम्हाला स्पष्ट नकार दिला की आम्ही या कुठल्याही प्रकारची हमी घेणार, आमच्या अधिकारी क्षेत्रात येत नाही. पण वास्तविक पाहता तिथं भीतीचं वातावरण तयार झालेलं आहे. आम्ही तिथं मानव अधिकाराचं उल्लंघन झालेलं आहे. आम्ही आमच्या निवेदनात स्पष्ट म्हटलंय की दोन्ही धरणाची गरज नाहीये. गेली 15 वर्ष झाला कोंढाणा धरण लाल फितीत पडू नये. त्याचे टेंडर निघाले, टेंडर वाढत गेले, पण तो धरण झाला नाही. त्या धरणात कुठली लोकवस्ती तिथं विस्थापित होत नाही. आणि तो धरण जर बाहेरच्या टेक्नॉलॉजीच्या, बाहेरच्या देशाच्या जर तंत्रज्ञान वापरून जर तो कोंढाणा धरण केला तर या दोन्ही धरणापेक्षा जास्त पाणी त्या कोंढाणा धरणात बसेल. त्याच्यानंतर जर तुम्ही आहेत ते वापराचे जे धरण आहेत त्यांचा गाल काढला
किंवा त्यांची जर बांध बंदिस्ती केली आणि त्यांची जर बांधाची उंची वाढवली तर यापेक्षा 4 ते 5 पटीने आहे त्या धरणांच्यात पाणी बसेल. मग या धरणाची गरज काय? मग आम्हाला स्थानिक भूमिपुत्रांना शेतकऱ्यांना असा संशय येतोय की हे धरण मंजूर केलेत, हे मलिंदा खाण्यासाठी धरण मंजूर केलेत आणि आम्हाला असं इथे कोणत्याही प्रकारचं ठोस आश्वासन मिळालं नाही. 8 दिवसात आम्ही संबंधित सर्व विभागाचे 2 अधिकारी बोलून आणि तुमचे 2 कमिटीचे मेंबर बोलून दोन्ही धरणाच्या आणि आम्ही एक मीटिंग लावू आणि त्याच्या तोडगा निघाला. पण तो परत कंपनीचं काम थांबवणार कोण? ही जबाबदारी घेणार कोण? असं आम्हाला स्पष्ट असं कुठलंही आश्वासन दिलं गेलं नाहीये. मग आम्ही आता तिथं आम्ही स्पष्ट सांगितलं जर संबंधित कंपन्यांचं काम जर थांबलं नाही तर आम्ही आमरण उपोषण करू. बेहत्तर आमचा जीव गेला तरी चालेल पण आम्ही कंपन्यांना काम चालू करून देणार नाही. हे मानव अधिकाराचं इथं उल्लंघन होतंय. जर संबंधित कंपन्या जर काम चालू करायचं असेल ना दोन्ही विभागात भीतीचं वातावरण तयार होत असेल तर भले आमचा जीव गेला तर चालेल पण आम्ही इथं आमरण उपोषण करू, रस्ता रोका करू, परंतु आम्ही कंपनीला काम चालू करू देणार नाही असं आम्ही स्पष्ट इथं सांगण्यात आलेलं आहे.